नमस्कार. आजचा व्हिडिओ हा जरासा वेगळा असणार आहे. आताचं जग हे फार कम्पिटिटिव्ह होत चाललेलं आहे. आधीच्या काळात ग्रॅज्युएशन हे स्टँडर्ड होतं, पण मला असं वाटतंय की तो बार हळूहळू उंचावून पोस्ट ग्रॅज्युएशनकडे शिफ्ट होत चाललेला आहे आणि त्याहून बाहेरच्या देशातून किंवा परदेशातून पोस्ट ग्रॅज्युएशन करणं ह्याला विशेष महत्त्व मिळत चाललेलं आहे. माझ्या मते परदेशातून पोस्ट ग्रॅज्युएशन करणं ह्याचे अनेक फायदे आहेत. पहिला फायदा हा की तुमचा जो पर्स्पेक्टिव्ह, जो दृष्टिकोन असतो तो नक्कीच ब्रॉड होतो. तुम्हाला वेगवेगळ्या कल्चरचा एक्सपोजर मिळतो. तुम्हाला एक्सपिरियन्स मिळतो. वेगवेगळ्या कल्चर्सचा एक्सपिरियन्स मिळतो. वेगवेगळ्या लोकांशी तुमची भेट होते. त्यांच्याशी तुम्ही नेटवर्क करू शकता. तुमचे सोशल स्किल्स वाढतात आणि तुम्ही कुठेतरी एका जागतिक लेवलवर, ग्लोबल लेवलवर विचार करायला लागतात. तर परदेशात शिक्षण घेण्याआधी मला अनेक प्रश्न पडलेले आणि मला असं वाटतं की त्या प्रश्नांची जेव्हा मला उत्तरं मिळाली तेव्हा मला पुढचे निर्णय घेणं माझ्यासाठी फार सोपं झालं. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी असेच काही महत्त्वाचे प्रश्न जे मला पडलेले ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि मला असं वाटतं की त्या गोष्टीचा जर आपण आधी विचार केला तर आपल्यासाठी पुढचा प्रोसेस फार सोपा होतो. आणि हे प्रश्न फक्त परदेशात शिक्षणासाठी लिमिटेड नाही आहेत. तुम्ही जर काही नवीन करत असाल तर त्याला सुद्धा हे प्रश्नांचा संच तुम्ही वापरू शकतात. आणि त्याचा जर तुम्ही आधी विचार केला तर मला वाटतं तुम्हाला एक सरळ ब्लूप्रिंट मिळतं आणि तुम्ही मग अजून कॉन्फिडेंटली त्या मार्गावरती तुम्ही चालू शकतात किंवा त्या मार्गावर पुढे जाऊ शकतात. तर बघूयात काय होते ते महत्त्वाचे प्रश्न जे मला पडलेले परदेशात शिक्षण घेण्याआधी. याविषयी बोलण्याआधी सगळ्यात मोठं डिस्क्लेमर की मी काही करिअर काउन्सिलर किंवा कोच किंवा मार्गदर्शक किंवा असं काही मी नाही आहे. ह्या चॅनलच्या माध्यमातून मी माझा अनुभव तुम्हा सगळ्यांच्या समोर मांडतीये आणि मला असं वाटतं की त्या अनुभवातून नक्कीच काहीतरी तुम्हाला घेता येईल अशी मी आशा व्यक्त करते आणि त्यामुळे मी माझा अनुभव तुमच्यासमोर मांडण्याचं धाडस करते. सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात पहिला प्रश्न हा आहे की हे सगळं मला का करायचंय, त्याच्या पाठचं माझं मोटिवेशन काय आहे आणि त्याच्या पाठचं माझं ध्येय काय आहे. उदाहरणार्थ काही लोकांना त्याविषयी एक्सपर्ट नॉलेज किंवा स्पेशलायझेशन प्राप्त करायचं असतं. मग ते लोक ग्रॅज्युएशन करतात, मास्टर्स करतात, PhD करतात आणि मग त्यांना त्या क्षेत्राविषयी ते एक्सपर्ट नॉलेज त्यांना प्राप्त होतं. मग ते लोक रिसर्चर्स, सायंटिस्ट किंवा कन्सल्टंट्स म्हणून नोकरी करतात. मग दुसरं कारण असंही असू शकतं की तुम्हाला कंपनी स्पॉन्सर करते तिथे जाऊन त्याविषयी ज्ञान मिळवण्यासाठी आणि मग ते ज्ञान तुम्ही परत येऊन इथे अप्लाय करण्यासाठी. तर तसे सुद्धा लोक असतात आणि अशा वेळेस तुम्हाला प्रमोशनचे तुमच्या कंपनीमध्ये चान्सेस सुद्धा जास्त असतात. काही लोक करिअर ग्रोथसाठी आलेले असतात, त्यामुळे नोकरी काही वर्ष केलेली असते आणि मग त्यांना ब्रेक घ्यायचा असतो आणि पुढचं शिक्षण घेण्यासाठी. मग ते करिअर ब्रेकसाठी येतात, करिअर ग्रोथसाठी येतात, कधी कधी करिअर शिफ्टसाठी सुद्धा येतात. म्हणजे एका क्षेत्रातून त्यांना जर दुसऱ्या क्षेत्रात जायचं असेल तर थोडंफार एक फाउंडेशन तयार झाल्यावर तो जो शिफ्ट असतो तो स्मूथ होतो. काही लोक पर्सनल ग्रोथसाठी येतात. मला आठवतंय मी शिकत असताना एक 55 वर्षाचे व्यक्ती होते तेव्हा, आणि ते आलेले तिथे शिक्षणासाठी कारण त्यांना फक्त त्या विषयीची आवड होती आणि त्यांना त्यात अजून शिकायचं होतं. आणि तेव्हा जेव्हा ते शिकत होते त्यावेळेस त्यांना संधी नाही मिळाली, पण आता ते करू शकत होते. आता त्यांना ते जमत होतं पुढचं शिक्षण, म्हणून ते घेण्यासाठी ते आलेले. असेही लोक असतात. काही लोक कम्फर्ट झोन मधून बाहेर पडण्यासाठी पुढचं शिक्षण घेण्याचा, परदेशात जाऊन घेण्याचा प्रयत्न करतात. कारण जेव्हा आपण आपल्या मायदेशी शिकत असतो तेव्हा आपण आपल्या घराजवळ असतो, आपल्याकडे लोक असतात, आपल्याला आजूबाजूला बघायला लोक असतात, आपल्याला सपोर्ट असतो एका प्रकारचा. तर तितका फिजिकल सपोर्ट, तितका मेंटल सपोर्ट इकडे
तसं तितकं कम्फर्ट आपल्याला इकडे मिळत नाही. त्यामुळे त्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्यासाठी सुद्धा हेतू असू शकतो काही जणांचा. किंवा एक साधं सरळ कारण असंही असू शकतो की इतर लोक करतायत म्हणून मला सुद्धा करायचंय, माझ्या मित्रमैत्रिणींनी बाहेर जाऊन शिक्षण घेतलंय म्हणून मला सुद्धा बाहेर जाऊन शिक्षण घ्यायचंय, असं सुद्धा मोटिवेशनल फॅक्टर असू शकतो. काहीही कारण असो, मला असं वाटतं की यू हॅव टू बी व्हेरी क्लिअर सुरुवातीपासून तुम्हाला का करायचंय. मग ते तुम्हाला करिअर शिफ्टसाठी करायचं असेल, किंवा तुम्हाला स्पेशलायझेशनसाठी करायचं असेल, किंवा माझे मित्रमैत्रिणी करतायत म्हणून मला करायचं असेल, हा कुठलंही कारण जरी असलं तरी तुम्ही त्याच्याविषयी तुम्हाला का करायचंय हा विषय सुरुवातीपासून अत्यंत क्रिस्टल क्लिअर क्लॅरिटी पाहिजे. अत्यंत क्लिअर तुम्ही ह्याविषयी असला पाहिजेत, कारण हाच प्रश्न, ह्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या पुढच्या साऱ्या गोष्टींसाठी पाया असणारे आणि ते तुम्हाला तुमचे पुढचे प्रश्न सोडवण्यास मदत करणारे. दुसरा प्रश्न हा पहिल्या प्रश्नाशी खूपच रिलेटेड आहे. दुसरा प्रश्न असा की मी हे जे काही शिक्षण घेणार आहे त्याचा मला काय उपयोग होणार आहे, त्याच्यामधून काय बेनिफिट किंवा काय फायदा होणार आहे माझ्यासाठी. आता शिक्षण घेणं ही एक गोष्ट झाली आणि त्या शिक्षणाचा कसा आपण उपयोग करतो ही दुसरी गोष्ट झाली. आता अनेक प्रकारे शिक्षणाचा उपयोग होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, आता नोकरीच्या दृष्टिकोनातून घेतलं तर ते शिक्षण घेतल्यामुळे कदाचित मला नोकरीत प्रमोशन मिळू शकतं, किंवा शिक्षणामुळे मला जास्तीत जास्त जॉब ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल असू शकतात, किंवा स्किल्स लेवलवर बघायला गेलं, कौशल्याच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर मी आज जी गोष्ट ज्या कौशल्याने करू शकते त्याच्यापेक्षा जास्त कौशल्याने मी ती गोष्ट उद्या करू शकेन. किंवा ऑन अ पर्सनल लेवल समाधानाच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर मला ज्या गोष्टीविषयी काल लिमिटेड ज्ञान होतं आज मला त्याविषयी अजून माहिती झालेली आहे. तर अशा अनेक प्रकारचा अशा अनेक प्रकारे त्या शिक्षणाचा उपयोग असू शकतो तुमच्यासाठी, आणि ते फार पर्सनल असतं. माझ्या मते कुठल्याही प्रकारचं कधीही घेतलेलं शिक्षण कधीच फुकट जात नाही, पण त्या शिक्षणाचा आपण कधी, कुठे आणि कसा उपयोग करतो, आपल्यासाठी कसा उपयोग करतो व इतरांना त्याच्यामधून कसा आपण उपयोग करून देतो, ह्या साऱ्या गोष्टीचा विचार करणं आधी सुरुवातीला फार गरजेचं आहे. हे जे पहिले दोन प्रश्न आहेत मला वाटतं ते त्यांचं तुम्हाला उत्तर मिळालं तर तुमच्यासाठी एक छान पाया रचला जातो आणि तुम्हाला तुमचे पुढचे निर्णय जे घेणं आहेत याविषयीचे तुमचा जो पुढचा निर्णय घेण्याचा जो प्रवास आहे तो अतिशय सोपा होऊन जातो, जेव्हा तुम्हाला माहिती असतं की तुम्ही का करतायत आणि त्यातून तुम्हाला मिळणारे बेनिफिट्स काय आहेत, त्याचा तुम्ही कशा पद्धतीने उपयोग करून घेणार आहात. तिसरा प्रश्न हा खूप महत्त्वाचा आणि फार क्रिटिकल प्रश्न आहे. तो म्हणजे हे सारं काही करण्यासाठी तुम्ही तयार आहात का? नाही, मी फायनान्शियल तयारी, लॉजिस्टिकल तयारी किंवा इतर तयारी विथ फिजिकल तयारी, इकडून तिकडे जाण्याची, कुठे राहणार, त्या सगळ्या सोयींबद्दल नाही म्हणते, मी मानसिक तयारीबद्दल म्हणतेय. काय आहे ना की आपल्यासमोर परदेशाचं एक वेगळं चित्र असतं. ते म्हणजे आपण जे सिनेमामधून, पिक्चरमधून आपण म्हणतो, परदेश म्हटलं की आपल्याला छान मोठमोठ्या उंच इमारती, छान फॅसिलिटीज, छान पॉश लाईफस्टाईल. आपल्याला असं वाटतं की तिथे आपण शिक्षण घ्यायला गेलो तर आपल्याला एक लक्झरियस, छान कम्फर्टेबल असं आयुष्य तिथे अशी आपली एक्सपेक्टेशन्स असते. पण तसं नाही आहे. तो फार मोठा गैरसमज आहे. मुळात आपली शिक्षण पद्धती आणि परदेशातली शिक्षण पद्धती ह्यात खूप फरक आहे. परदेशात जाऊन शिक्षण जर तुम्ही घेतलं तर त्या शिक्षण पद्धतीची तुमच्याकडून वेगळ्या एक्सपेक्टेशन्स असतात. त्या एक्सपेक्टेशन्सला मॅच करण्यासाठी तुम्हाला ॲडजस्टमेंट आणि थोडीशी फ्लेक्झिबिलिटी तुमच्यात असावी लागते. तो झाला मुद्दा एक. दुसरा मुद्दा असा की जर इकडचं कल्चर आणि आपलं कल्चर ह्यात खूप फरक आहे आणि जर तुम्हाला इथे चांगली संगत लाभली नाही किंवा तुम्हाला चांगले मित्रमैत्रिणी नाही मिळाले तर तुम्ही इथे, कारण तुमची फॅमिली किंवा चांगले फ्रेंड्स इथे नसतात फिजिकली, तर तुम्ही इथे इझिली वाहवून जाऊ शकतात. तिसरा मुद्दा असा की नुसतं शिक्षण किंवा कल्चर असं नाही, पण तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा की
इथे शिक्षणासोबत तुम्हाला तुमचं सगळं काही करावं लागतं. मुळात इथे हाऊस हेल्प्स खूप महाग असतात, खूप एक्सपेन्सिव्ह असतात. त्यामुळे अगदी आठवड्याभरासाठी सगळं किराणा भरणं, जाऊन आणणं, तुमचे कपडे स्वतःहून धुवून लॉन्ड्री स्वतः करणं, सारं काही बिल्स स्वतःचे स्वतः भरणं, सारं काही तुम्हाला इथे स्वतःचं स्वतः करावं लागतं. तेही एक ॲडिशनल चॅलेंज असतं. तर हे बेसिकली यू आर स्टेपिंग आउट ऑफ युअर कम्फर्ट झोन. तुम्ही अजिबात तुमच्या त्या कम्फर्टेबल स्पेसमध्ये राहत नाही आणि त्यामुळे हे सारं काही करायला एक मानसिक तयारी, एक भरभक्कम मानसिक तयारी लागते. तर दिस रिलेट्स टू द थर्ड क्वेश्चन की तुम्ही ह्या साऱ्यासाठी तयार आहात का? परदेशात शिक्षण घेणं म्हणजे खूप कठीण असतं व खूप दिव्यातून जावं लागतं आणि त्याला एका वेगळ्याच प्रकारच्या मानसिक तयारीची गरज असते. असं काही माझा सांगण्याचा अजिबात हेतू नाहीये. माझा सांगण्याचा हाच हेतू आहे की लोकांना समजावं की इट्स डेफिनेटली नॉट इझी, पण इट्स रिअली मॅनेजेबल. ह्या प्रश्नामार्फत तुम्हाला कळेल की तुमचे स्ट्रेंथ्स काय आहेत आणि तुम्हाला कुठले एरियाज आहेत ज्यावर तुम्हाला काम करावं लागेल. फॉर एक्झाम्पल, आता शिक्षण पद्धती वेगळ्या आहेत नक्कीच, तर तुम्हाला माहिती आहे की तुम्ही इझिली हे शिक्षण पद्धतीशी कोप करू शकतात. पण जे इतर कामं आहेत ते करण्यात तुमचा हातखंड नाहीये, तर त्याविषयी तुम्ही टिप्स अँड ट्रिक्स घेऊ शकतात. तुमच्या आईबाबांकडून सपोर्ट घेऊ शकतात. मित्रमैत्रिणींशी बोलून त्यावर चर्चा करून काही माहिती घेऊ शकतात. सपोज तुम्हाला जेवण बनवता येत नसेल तर आईबाबांकडून काही साध्या साध्या गोष्टी, म्हणजे कुकर कसा लावावा किंवा साधी चहा कशी बनवावी हे साधं शिकून घेऊ शकतात. म्हणजे असं काही गोष्टीचं तुम्ही मानसिकरित्या तयारी करून घेऊ शकतात. आणि जेव्हा तुम्ही मेंटली प्रिपेअर्ड असतात तेव्हा त्या सिच्युएशनमध्ये पडल्यावर तुम्ही ते इझिली त्यातून तरून जातात असं मला वाटतं आणि तुम्हाला मग त्यात अजून कॉन्फिडन्स येतो. तर ह्या प्रश्नाच्या माध्यमातून अजिबात नेगेटिव्हली विचार करायचा नाही. रादर टेक इट व्हेरी पॉझिटिव्हली आणि विचार करा की बाबा मी टेक अ व्हेरी रिअलिस्टिक पर्स्पेक्टिव्ह, म्हणजे ही सत्य परिस्थिती आहे आणि हा माझा हातखंड आहे, हा मी करू शकते आणि ह्या गोष्टीत मला मदतीची गरज लागेल, ह्या गोष्टीत मला सपोर्टची गरज लागेल, तर तो मी कसं काही मॅनेज करू शकतो किंवा करू शकते त्याचा तुम्ही विचार करा. हाच ह्या प्रश्नाचा मूळ हेतू आहे की मी तयार आहे का, किंवा ती तयारी करण्यासाठी मला अजून काय गोष्टीची गरज लागणार. या व्हिडिओच्या माध्यमातून मला अजिबात असा मेसेज द्यायचा नाहीये की परदेशातूनच शिक्षण घेतलं तर चांगलं असतं किंवा आपल्याकडे फार काही ऑपॉर्च्युनिटीज नाही आहेत असं, किंवा परदेशातून शिक्षण घेणं कठीण असतं किंवा फार दिव्यातून जावं लागतं असा हेतू या व्हिडिओचा अजिबातच नाहीये. हा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे जे परदेशात शिक्षण घेणं कन्सिडर करत आहेत आणि त्यांना माझ्या अनुभवातून काहीतरी मला मदत करता येईल असा ह्या व्हिडिओ पाठचा हेतू आहे. अजून एक मी सांगू इच्छिते की ह्या व्हिडिओमध्ये जे मी प्रश्न सांगितले आहेत असं अजिबात नाहीये की त्या प्रश्नांचा तुम्ही विचार केलाच पाहिजे आणि त्यात दोज आर लाईक मॅन्डेटरी क्वेश्चन्स आणि त्याचा विचार नाही केला तर तुम्हाला फार काही पुढे करता येणार नाही, असं अजिबात नाही. अनेक लोक आहेत जे काही विचार न करता सुद्धा सक्सेसफुली सगळं कम्प्लीट करून छान सेटल्ड असतात. तर त्यामुळे हे प्रश्न असे नाही आहेत, पण मला असं वाटतं ऑन अ पर्सनल लेवल की ह्या प्रश्नांचा तुम्ही सुरुवातीला विचार केला तर तुम्हाला एका वेगळ्या प्रकारची क्लॅरिटी मिळते, एक स्पष्टता मिळते आणि त्यांनी ह्या प्रश्नांच्या आधारावर तुमचे पुढचे प्रश्न आपोआप सुटतात. तुम्हाला निर्णय घेण्यात फार सोपं जातं. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल, माहितीदायी वाटला असेल तर नक्कीच लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स सर्कलमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.